Suppose I hate, suppose I hate, suppose I hate. एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. सो आज आहे सॅटर्डे आणि फॉर द व्हेरी फर्स्ट टाईम आय एम ट्राईंग टू शूट माय व्लॉग, लॉंग व्लॉग ॲक्च्युली. वाजले दुपारचे 5 आणि इतकी छान थंड हवा सुटली आहे ना. बिलकुल ऊन नाही आहे सकाळपासून. सकाळी थोडासा रिमझिम पाऊस झाला पण ऊन बिलकुल नाही आहे. आणि जूनच्या एंडिंगपासून लाईक लास्ट वीकपासूनच भरपूर सारा पाऊस झालेला. खूप भयानक पाऊस झाला. खूप काही इन्सिडेंटसुद्धा घडलेले आहेत खूप काही ठिकाणी. सो फ्रॉम स्टार्टिंग ऑफ द जून लाईक भरपूर ऊन पडलेलं. म्हणजे लिटरली असं वाटत होतं की आत्ता फक्त मे चालू आहे म्हणून. जून जुलै असूनसुद्धा पण मे चालू आहे असं वाटत होतं. पण नाही, भरपूर सारा पाऊस पडून गेल्यानंतर ऊन खूप झालं आणि आता फायनली वेदर झालं आहे पावसाळ्यासारखं. पण ना पाऊस हवा तितकाच पडावा. खूप काही इन्सिडेंट्स होतात पाऊस पडल्यावर सुद्धा. सो आता इतकी थंड हवा सुटली आहे बाहेर. विचार करते थोडासा चहा पिऊ. मी असं टी लवर वगैरे काही नाही आहे पण मला असं थंड वातावरणात गरम गरम चहा प्यायला आवडतो. सो आता आपण चहा बनवूया पटापट आणि मग भेटते मी तुम्हाला. तोपर्यंत मी तुम्हाला पहिलं बाहेरचं वातावरण दाखवते. कसलं मस्त आहे. एक नंबर वातावरण आहे. एक नंबर. बघताय तुम्ही कसं मस्त वातावरण आहे. खूप छान वातावरण आहे. थंड हवा, थंड एकदम थंड. तरी पण मी फॅन लावून बसली आहे एवढं थंड हवेत. सो मी आता जाते आणि चहा बनवते पहिलं तर. ओके, सो मी आता जस्ट चहा बनवायला चालले होते आणि मला समजलं की दूधच नाही आहे. सो नो कॉम्प्रोमाइज. आता मी जाते फटाफट जाऊन दूध घेऊन येते आणि मग आपण चहा बनवूया. ओके. वाव, वेदर किती मस्त आहे. अमेझिंग वेदर आहे, अमेझिंग. मी दूध वगैरे घेऊन आले आत्ता जस्ट आणि आता आपण बनवूया चहा. आता ना असा हलकासा पाऊस पण पडतो. छान एकदम परफेक्ट वातावरण झालं आहे ज्यामध्ये आपण बसून चहा एन्जॉय करू शकतो. सो फटाफट टाईम न घालवता वातावरण चेंज व्हायच्या आधी आपण चहा बनवून घेऊन आणि तो एन्जॉय करू. सो लेट्स गो. सो जस्ट मी चहा ठेवला आहे. तो चहासुद्धा शिजतो आहे आणि टिल दॅट टाईम आपण जरा कम्युनिकेट करूया. सो बेसिकली हा माझा फर्स्ट टाईम आहे जिथे मी लॉंग ब्लॉग शूट करते आहे. त्याच्या आधी मी 1-2 मिनी ब्लॉगसुद्धा पोस्ट केलेत. त्यालासुद्धा चांगलाच प्रतिसाद भेटला असं मी म्हणेल. सो यस, मी ट्राय करेल मी रोज डेली ब्लॉग शूट करण्याचं आणि बघूया आता कितपत शूट केलं जातं आहे माझ्याच्याने. घरात इतकं गरम होतं आहे पण बाहेर इतकी थंड हवा सुटली आहे ना. मी गॅसवर थांबली आहे. वा, म्हणून गरम होते. सो काय बोलू. डेली ब्लॉग शूट करण्यासाठी जे कन्सिस्टन्सी, जे पेशन्स लागतात हाय लेवलचे. हॅट्स ऑफ टू दोज कंटेंट क्रिएटर्स जे डेली ब्लॉग्स पोस्ट करतात, विच इज नॉट इझी. सो मी आता चहा एन्जॉय करते कारण माझ्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही असं मला वाटतं आहे. आणि मग चहा वगैरे एन्जॉय करू. मस्त वातावरण झालं आहे बाहेर पावसाचं. पाऊस पडतो आहे रिमझिम. तेच बोलते मी वेगळं बोलू काय. शाबाश बेटा, बहुत बढिया. आज ना मम्मी माझी जाम खुश होणार आहे. एकदा चहा भेटणार आहे असं काही नाही आहे. मी नेहमी बनवते मम्मीसाठी चहा, इवन माझ्यासाठी सुद्धा. पण कधी मी थोडासा लेझीनेस येतो माझ्या अंगामध्ये.
ओके. सो अद्रकवाला चहाचा घमघमाट येतो सध्या. सो तुम्ही पण हा व्लॉग बघता बघता चहा एन्जॉय करा तुमच्या फॅमिलीशी. सगळेच उत्सुकतेने वाट बघत आहेत द मोस्ट अवेटेड फेस्टिवल अँड दॅट इज गणपती. सो कोकणातल्या गणपतीची मजा वेगळी असते ना. सो यस, आमच्याकडे सुद्धा गणपती असतो आणि डेकोरेशन्स द मेन पॉईंट डेकोरेशन्स असतो. प्रत्येकाने आपापले जे काही आयडियाज आहेत ना ते कमेंटमध्ये पोस्ट करा, जेणेकरून त्यांना काही आयडिया सुचत नाही आहे दे कॅन गो विथ इट. सो आमच्या अजून काही ठरलेलं आहे यावर्षी काय करायचं. लास्ट इयर एकदम सायलेंट डेकोरेशन केलं नव्हतं आम्ही, बट दिस इयर वी आर प्लॅनिंग समथिंग बिग. बघू, अजून ते इन प्रोग्रेस आहे प्लॅन सुद्धा. डिसाईड नाही केलं कोणती थीम काय कसं ठेवायचं. सो यस, मजा येणार. सो आता चहा सुद्धा झाला आहे, आमचा चहा घेऊ. ओके. I'ma kick back, 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 back. I'ma kick back, back, back. I'ma be the best that you never, never had. I'ma kick back. 2 hours later. The next day. सो आज आहे संडे आणि वाजलेत सकाळचे 10:30. नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे आणि काल रात्री मी व्लॉग एंड करायलाच विसरले. सो मला आता असं वाटतं आहे की कालचा म्हणजे सॅटर्डेचा आणि आजचा संडेचा कंबाईन करून व्लॉग पोस्ट करावा उद्या. सो उद्या काहीही करून मी तो व्लॉग पोस्ट करेल संध्याकाळी 7 वाजता करते. संध्याकाळी 7 वाजता मी तो व्लॉग पोस्ट करते. सो आत्ता संडे आहे, काही प्लॅन्स वगैरे नाही आहे, एकदम चिल संडे एन्जॉय करणार मी. नाश्ता वगैरे सगळं झालं आहे. बघूया आता मी काय करते काय नाही. मी माझा असा विचार चालला आहे की माझं कबड थोडं ना मेसी झालं आहे. सो मी ते सुद्धा क्लीन करेल आज आणि बघूया मग अजून काय करेल. सो पण आता थोडा वेळ जरा टाईमपास करूया. चलो भेटते. टाईमपास करून झालं, मग टी व्ही बघून झालं. सो आता मी विचार करते की मी थोडं कालचा जो पार्ट जो मी शूट केला आहे व्लॉगचा तो मी थोडा आता एडिट करते. बघू आता एडिटिंग कशी होते. मी फर्स्ट टाईमच करते लॉंग व्लॉग एडिट. आता एडिट करून मग मी तुम्हाला भेटते. चलो. सो दुपारपर्यंत भरपूर टाईमपास झाला, रेस्ट केली आणि आता वाजलेत संध्याकाळचे 6. सो मी विचार करते की माझं कपाट थोडंसं मेसी झालं ते मी क्लीन करते. सो लेट्स गो. Back, back. I'ma be the best that you never, never had. सो जस्ट माझं कपाट क्लीन झालं, सगळं प्रॉपरली ऑर्गनाईज करून ठेवलं. सो आता मी खाली जाते आणि मग तुम्हाला भेटते. मी दादा चाललो आहे बाहेर थोडंसं सामान आणायला. सो लेट्स गो. Never, never had. I'ma kick back, 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 back. I'ma kick back, back, back. I'ma be the best that you never, never had. सो हे गाईज जस्ट आमचं जेवण वगैरे
झालं, जस्ट म्हणजे थोड्या वेळापूर्वी जेवण झालं आणि आता वाजले 10:30. सो द डे कम्स टू अन एंड. छान गेला आजचा दिवस, मस्त फॅमिलीसोबत स्पेंड केला आहे, गप्पा वगैरे भरपूर साऱ्या मारल्या. सो आता 10:30 वाजलेत. सो आपण हा व्लॉग इथेच एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर. असेच माझ्या व्लॉगला, इवन चॅनलला, नॉट व्लॉगला, चॅनलला सपोर्ट करत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले जाऊन सबस्क्राईब करून द्या प्लीज प्लीज, ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सो भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय.